तर शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे आपलं कृषी समृद्धीमध्ये. आणि मित्रांनो, आपल्या राज्यभरातील शेतकरी बांधवांसाठी एक अतिशय महत्त्वाची अपडेट जी आहे, तर ते आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर अतिशय महत्त्वाची अपडेट आहे, खास करून जे आपली जून महिन्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ अशी घोषणा आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. तर आता आपल्या जून महिन्यासाठी फक्त 3 महिने जे आहेत ते उरले असून आता शेतकरी जे आहेत ते कर्जमाफीची आतुरतेने वाट पाहत आहेत. आणि मित्रांनो, अशातच कर्जमाफी संदर्भात एक अतिशय महत्त्वाची अपडेट जी आहे तर ती समोर आली आहे. आणि ती अपडेट म्हणजे सध्या सरकारने कर्जमाफीसाठी कर्ज निवारण योजना जे आहे ते नाव दिलं आहे. आणि या कर्ज निवारण योजनेच्या नावाखाली जिल्ह्यातील बँकाकडून थकबाकीदार शेतकऱ्यांची माहिती जी आहे तर ती गोळा करणे सुरू केले आहे. आणि त्याचा अंदाज जो आहे तो घेतला असता कर्जमाफी झाल्यास आपल्या जिल्ह्यातील 1.5 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आणि मित्रांनो, माजी मंत्री बच्चू कडू यांच्या नेतृत्वामध्ये काही दिवसापूर्वी नागपुरामध्ये शेतकऱ्यांनी आंदोलन केलं होतं. आणि तेव्हा आंदोलन झाल्यानंतर त्यावेळी आपल्या मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीची घोषणा केली नाही, परंतु जूनपर्यंत याबाबत कर्जमाफीबाबत निर्णय घेण्याचं ठोस आश्वासन दिलं होतं. आणि ती डेडलाईन जी आहे तर ती आता जवळ आली असून सरकारने बँकाकडून थकबाकीदार शेतकऱ्यांची माहिती गोळा करणं जे आहे तर ते सुरू केलं आहे. आणि या माध्यमातून जे आहे तर ते आपल्या सेवा सहकारी संस्थांमार्फत वितरित करण्यात आलेल्या कर्जाच्या थकीत खात्याविषयी माहिती संकलनाचं काम जे आहे तर ते युद्धस्तरावर करण्यात आलं आहे. आणि यासाठी सुट्टीच्या दिवशीसुद्धा म्हणजे अगदी रविवारीसुद्धा जिल्हा बँकांच्या शाखा असतील, विकास संस्था असतील, तर या जिल्हा बँकांच्या विकास संस्थांच्या तसेच सहकार विभागाचं कार्यालयसुद्धा सुरू ठेवण्यात आलं होतं. आणि शेतकरी कर्ज निवारण योजनेसाठी ॲक्शन मोडवर काम करण्यात आलं आहे. तर यामध्ये आपल्या जिल्ह्यातील जवळपास सेवा सहकारी संस्थांमध्ये 1,32,192 थकीत शेतकरी सभासद आहेत. आणि त्यांच्यावर 775 कोटी रुपयांची मुद्दल आणि तब्बल 640 कोटी रुपयांचं व्याज आहे. आणि शासनाकडून भविष्यात कर्जमाफी जाहीर झाल्यास लाभ मिळण्यासाठी आधार कार्ड आणि फार्मर ID जे आहे तर ते अनिवार्य असल्याचे स्पष्ट संकेत प्रशासनाने दिले आहेत. आणि त्यासोबत ग्रामीण भागात अनेक शेतकरी आवश्यक कागदपत्रे देण्यास उदासीन असल्याचे दिसून येत आहे. आणि काही ठिकाणी माहिती अभावी तर काही ठिकाणी तांत्रिक अडचणीमुळे प्रक्रिया रखडली होती. आणि परिणामी सेवा सहकारी संस्थांवर माहिती संकलनाचा ताण वाढला. आणि सरकारकडून अद्याप अधिकृत कर्जमाफीची घोषणा झालेली नसली तरी माहिती संकलन मोहीम पाहता आगामी काळात मोठा निर्णय अपेक्षित आहे. आणि दरम्यान यापूर्वी आपल्या राज्यातील शेतकऱ्यांना जे आहे तर ती छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनासुद्धा जाहीर केली होती. आणि त्याचा लाभ जो आहे तो 60,000 शेतकरी जे आहेत तर ते या कर्जमाफी योजनेच्या पासून वंचित राहिले होते. आणि ते सुद्धा आता कर्जमाफीच्या प्रतीक्षेमध्ये आहेत. आणि एकूण जर पाहिलं तर जिल्ह्यामध्ये जी स्थिती आहे तर ती थकबाकीदार शेतकरी जे आहेत तर ते 1,32,191 जे आहे तर ते थकीत आहे. आणि जवळपास 775 कोटी जी रक्कम आहे तर ती मुद्दल आहे. आणि थकीत व्याज जे आहे तर ते 640 कोटी आहे. जर कर्जमाफी झाली तर या सेवा संस्थांच्या 1,32,119 शेतकऱ्यांची ही कर्जमाफी होणार आहे. तर एक अतिशय महत्त्वाची अपडेट होती. तर आपल्या जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना ही माहिती नक्की शेअर करा. चॅनल नवीन असाल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.